मी पुण्याची असले तरी वाडा संस्कृतीशी माझा अजिबात संबंध नाही, मग मुंबईची चाळ दूरच राहील. पण ह्या पुस्तकानं जे काही गुंतवत ठेवलं ते अक्षरशः 2-3 बैठकात सलग वाचून काढलं. देवाचे भाऊ कदम आणि आमचे भाऊ कदम ते हसवतात, हे हसवता हसवता डोळ्यात पाणी. थोड्यामध्ये काय सापडलं असेल तुम्हाला सांगायची गरज नाही. खरं जर ती चौकड्यांची मुंगी असते ती आणि 100 जागी बोकं पडलेले बनियान जे चाळीमध्ये असताना वापरत होतो ते घालून यायचा माझा विचार होता. पण ऐन वेळेला एक घरामध्ये प्रत्येकाचे एक सर्वज्ञ असतो, तो सर्वज्ञ तिथे आला आणि त्यांनी जे काही डोळे करून बघितले त्यानंतर मला थोडीशी भीती वाटली आणि तुम्ही सगळे एका भयानक प्रसंगातनं वाचला. त्या चित्रकार एका नायिकेचा सत्कार करतात, एक कलावंत एका कलावंताचा सत्कार.